नमस्कार. कलश रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घातलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 चम्मच दही आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि 3-4 तास हे भिजत ठेवायचं आहे. तर 3-4 तासानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायची आहे थोडीशी हिरवी मिरची, चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ थोडा डिलीट झालेला आहे मीठ घालतानाचा. आणि यात घालायचं आहे पाणी आणि हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि यात घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता. आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे तव्यावर पसरवून घेणार आहोत. तर थालीपीठ म्हटलं तर थोडं जाडच असतं, त्यामुळे मी थोडं जाडच ठेवलेलं आहे. तर थोडंसं मी तव्यावर तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यावर आता मी हे थालीपीठ पसरवून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ. तर यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक बाजू झाली की आपण ते पलटवणार आहोत. तर एका बाजूने ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित शिजवून घेऊयात. तर मी इथे तवा फ्लिप करून त्याला पलटवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि इथे तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ उपवासाचं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे, खूप मस्त झालेलं आहे. आणि इथे मी दुसरंसुद्धा थालीपीठ पसरवून घेत आहे. खूप मस्त लागतं हे थालीपीठ, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आपण नेहमी साबुदाणा खिचडीच बनवतो उपवासाला, तर थोडं कंटाळून जातो खाऊन आणि श्रावणात उपवाससुद्धा जास्त असतात. तर हे थोडे नवीन पदार्थ नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपले दोन्ही थालीपीठ तयार झालेले आहेत आणि हे आपण दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.